झी 24 तास एक पाऊल पुढे। जावेद मियादाद हा भारतातला मोस्ट वॉन्टेड असलेल्या दाऊद इब्राहिमचा व्याही आहे। त्याच्यामुळे त्याच्या भारत दौऱ्याला काँग्रेस आणि शिवसेनेने विरोध केला होता। जावेद मियादाद भारत आणि पाकिस्तानचा 6 डिसेंबरला होणारा दिल्लीमधला सामना पाहायला दिल्लीत येणार होता। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जावेद मियादादवरती भारत दौरा रद्द करण्यासाठी दबाव आणला आणि त्यामुळे दौरा रद्द करावा लागला अशी चर्चा पाकिस्तानमधल्या प्रसार माध्यमांमध्ये सध्या रंगली आहे। दाऊद इब्राहिम कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा जावेद मियादाद व्याही आहे आणि त्यामुळेच अनेक लोकांच्याही मनामध्ये राग होता, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। तो भारतात येणार आणि हे सगळं पाहत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं तसंच शिवसेनेनं या दौऱ्याला कडाडून विरोध केला। शिवसेनेकडून अत्यंत टोकाचा विरोध झाला। त्यामुळेच दिल्ली वनडे बघायला येणारा जावेद मियादाद आता भारतात येणार नाहीये। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने जावेद मियादादवरती टाकलेल्या दबावानंतर त्याला हा निर्णय घ्यावा लागला किंवा त्यानं हा निर्णय घेतला अशी चर्चा आता पाकिस्तानी प्रसार माध्यमांमध्ये रंगते। त्याला व्हिसा देण्यावरूनही वाद झाला होता। केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी सांगितलं होतं की तो पाकिस्तानी टीम बरोबर येतोय, त्यामुळे एकूण त्याच्या व्हिसा देण्यावरून देखील वाद झाला होता। पीसीबीने दबाव टाकला आणि हा दौरा रद्द झाला अशी चर्चा सध्या पाकिस्तानी प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे। पण एकूणच भारतात जावेद मियादाद हा क्रिकेट सामना पाहायला येणार यावरून मोठं वादंग निर्माण झालं होतं। अनेक राजकीय पक्षांनी त्याला कडाडून विरोध केला होता। कुठेतरी क्रिकेटच्या माध्यमातून सुरळीत होत असलेले भारत पाकिस्तान संबंध किंवा भारतीय क्रिकेट पाकिस्तानी क्रिकेट दूर जाऊ नये यासाठी पीसीबीनं जावेद मियादादवरती दबाव टाकला आणि तो या दौऱ्यापासून दूर झाला, तो आला नाही भारतामध्ये अशी चर्चा आता पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांमध्ये रंगते आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।